वगैरे संपलेला आहे आणि विया आता घरी निघाली आहे. पूर्ण नमन बघितलंय वियाने. चला, नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सध्याचे दिवस आहेत ना, ते आता म्हणतात ना, हळूहळू कोकणात त्यांना वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या जत्रोत्सव ह्या सगळ्या सुरू होतील. तसंच आज काहीसा कार्यक्रम आमच्या वाडीमध्ये आहे. आमच्या वाडीमध्ये आज सत्यनारायणाची वाडीची पूजा आहे. तर चाकरमान्यांची सत्यनारायणाची पूजा देखील एक वेगळी असते, तो वेगळा समारंभ असतो. तर आमच्या वाडीची पूजा असते. स्पेशली गवत काढणी वगैरे झालं, म्हणजे सध्याच्या दिवसांमध्ये कामं सगळी आटोपली, लोक मोकळी झाली की वाडीची पूजा असते. हे पूजा वगैरे ठेवण्याचं माध्यम काय, तर सगळे परत एकदा वाडीतले एकत्र यावे, एक चांगला काहीतरी समारंभ होऊन जावा. आज आमच्या वाडीची पूजा आहे, तर तुम्ही देखील आमच्या वाडीच्या पूजेला या. आता आपण आरतीला निघालो आहे आणि रात्री जमलं तर विहाला देखील नमन पाहायला नेणार आहोत. तिला नमन बघून आहे ना, म्हणतात ना, आमचं नमन तर तिने बघितलं नव्हतं, आमचं वाडीचं नमन जे आहे ते पहिल्यांदा बघणार आहे. सो तिला देखील घेऊन जाणार आहोत. आत्ता आरतीला सुरुवात होईल कदाचित, तर आपण झटपट पोचूया आणि पूजेचं दर्शन घेऊया आणि आरती वगैरे अटेंड करूया आणि त्यानंतर परत एकदा घरी येऊया आणि नंतर मग विहाला वगैरे घेऊन आपण मामाकडे जाऊया. बरं, ही पूजा वगैरे वाडीची पूजा असते ना, ती आमच्या मामाकडे असते आणि मामा माझे वाडीचे गावकर आहेत. चला, व्हिडिओला सुरुवात करूया, झटपट पोचूया आता पूजेकडे. हे बघा, आमची जणी आत्या आली आहे, ती एकदम दळण करते. आता संक्रांत आहे ना, उद्या परवा, तेव्हा घावणे वगैरे काय कशाला, भोगी आहे ना, त्याला काहीतरी पदार्थ बनवावा लागतो. त्याच्यासाठी जणी आत्या हे तांदूळ जात्यावर दळते. आणि पाठीला पाठ लावून बघा कोण आहे, पाठीला पाठ लावून बघा कोण आहे. हा, वियाची मजा आहे. तुला मजा वाटते. आई आई, चला आता आका तुझ्याकडे जाऊन येतो. चल विया, आरतीला येतेस, आरतीला येतेस नको. चला चला, मामाच्या घरी पोचलोय. बघा, पूजेला सुरुवात झाली. आता अजून आरतीला कदाचित वेळ आहे. बघा, छान अशी पूजा मानली. चला, सत्यनारायणची पूजा सुरू झाली आहे आणि आमचा देवांना आहे तो पूजेला बसलाय जोड्यासह. आणि इकडे मस्तपैकी अशी प्रसादी बनते. म्हणजे सत्यनारायणची पूजा असली की असा मग शिऱ्याचा प्रसाद असतो स्पेशल. आणि गावाकडे तर असं म्हणतात ना, सर्रास शिरा बनवला जातो ना हा प्रसादाचा, त्याची चव काय वेगळीच असते. तर रात्री आमच्या इकडे नमन पण आहे, नमनाचे पडदे वगैरे बांधले पण जात आहेत. ते सगळं असं मस्तपैकी पॉझिटिव्ह वातावरण असतं गावी असे काही कार्यक्रम म्हटल्यानंतर. बघा किती भारी वाटतंय. तर रात्री बघा तुम्ही, पूर्ण म्हणतात ना, पूर्ण वातावरण वेगळंच असतं. सगळी माणसं या अंगणामध्ये जागा धरून बसतात. चला, तयारी जोरात सुरू आहे. सरस्वती नमस्ते मृदेव शरण्यकतार ओम नमो भगवते नित्यसत्य देवाय धीमहि शुद्धोपदार्थरात्रे नमस्ते नमो नमः. पैराद्यात्मर्शिवाय स्मरणे नैमिषनावचरण्यात् सामनकामनापूर्णसुखा हे कृपा गुरुनाम संघा प्रश्नय गुणसूत्र प्रेमणारे आरगणगणगणे वर्षनादानि भगवान कृष्ण कृष्ण शोभासना भगवान विष्णू सांगितले स्मृतमला सांगतो. केलेल्या नारळाला पाहून नारद ऋषी त्यांचे चित्र बनवू लागले. नारद म्हणाले, उत्पत्ती स्थितीला यांच्या पलीकडे असणाऱ्या सर्वांच्या भावनांच्या दुर्गे पूर्वे प्रेम गोपाजयाची सर्वांगे संसार विजय गुराची कंठी लडगे माळ मुक्ता फळाची जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटे कुंकुम जयकारा हिरे जटित कुमरा शोभा शोभा तुळशी नकोळे चरणी घालया जय देव जय मंगलमूर्ती लक्ष्मी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव.
चला मंडळी, आत्ताच आपण पूजेकडून घरी आलो आहे आणि आता आहे ना खरी जी रंगत येणार आहे ना ती एकदम रात्री येणार आहे. आपण रात्री विहाला देखील आपल्या नमन बघायला घेऊन जाणार आहोत. सो आता पूजा वगैरे झाली आहे, आता घरी आलो आहे, थोडं रिफ्रेश होऊया मस्तपैकी. संध्याकाळची जी आंघोळ वगैरे असते ती करूया, सकाळची तर आंघोळ होतेच नक्कीच, म्हणून आपण पूजेकडे गेलो. आता संध्याकाळची आंघोळ करूया, मस्तपैकी जेवूया आणि मग तुम्हाला परत एकदा नेतो पूजेकडे. विहाला वगैरे तयार करून न्यायचं आहे. तर मंडळी फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि आपण विहाला घेऊन आहे ना नमन बघायला चाललोय. विहाची वेगळीच मस्ती झाली. विहा हे कोण आहे? कोण आहे? नमन बघायला जाऊया ना, चला. नमन बघायला जाऊया. दिगदुम दिगदुम दिगदुम. चला झटपट आता जाऊया मामाकडे. काळोखातून घेऊन जायचं, पहिल्यांदाच बायला कुठेतरी रात्रीचं बाहेर काढतं ना. हो गया. चला मंडळी, आज नमन बघायला जाऊ. नमन बघायला आमची आत्या आले, सोनाली बघत तयार झाली आणि आमची विहा पण तयार झाली आहे. शुभम मामा आलाय विहाचा. बनी पण तयार झाली. बनी आहे, चला निघूया ना. चला आत्ताच आहे ना मी मामाच्या घरी पोचलो आहे आणि बघा विहाला भेटायला सगळे छोटे छोटे बच्चे पण येते. पण आता तुम्हाला दाखवतो. येऊन सुद्धा सोनाली आणि आई आमची इकडे मामीकडे जेवली. बरं, मामीच्या इकडे मस्तपैकी जेवण बनवलेलं आणि मामीने यावेळी जेवायलाच बोलवलं होतं. काय ग, घरी जेवण नव्हते आलीस? हा मग तरी पण हा एवढी भूक लागली होती. बघा दिद्दी, दिद्दी जवळ खेळते. मामी जेव जेव, सावकाश जेव. ए होय ना, जेवा जेवा. मृत्यू पाताळामध्ये हाकार माजवला आहे. तो राक्षस गो ब्राह्मण संत सज्जन निष्पाप ऋषींच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्मसात करत आहे. त्यामुळे त्या त्रिभुवनावर हाकार माजला आहे. भस्मासुर संकटातून सर्वांची कसे मुक्त करावे हे कळत नाही. नारायण नारायण देवाची
जाऊया बाजाराला सूर्य बघाने देवर झाला जाऊया बाजाराला विकण्याचा दिवस हे तारा आपण लहान लहान मुली मोठेबाने जायचं कसं आपल्यासोबत त्यांनी मावशी पाहिजे बघ मावशी अगे मावशी अगाले गाले यामध्ये नित्यवाहन करणारा तोच विश्व कृष्ण भगवान आपल्या मुलातील सर्व वलोरी दही दुधाचे माठ घेऊन मथुरनगरी जात आहे. त्या जाता आपल्या गोकुळात आले पाहिजे ही कामगिरी कोणासमोर काही करतच नाही. आले लक्षात आपला बालमित्र सुधार ही कामगिरी बाहेर पाडे सुधामरे सुधार आलो देवा
नमन वगैरे संपलेलं आहे आणि विया आता घरी निघाली आहे. पूर्ण नमन बघितले वियाने. चला 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 चला, शिखर पण बघितली. रात्रीचे बरोबर वाजलेत 3.